देशात आणि राज्यात विकासाच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष वास्तव मात्र अतिशय विदारक आरोप करत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। सदरचे आंदोलन हे गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या घरगुती गॅसच्या तुटवड्याविरोधात करण्यात आले। सध्या सर्वसामान्य जनतेला वेळेवर गॅस मिळेन असा झाला आहे। या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष डॉक्टर गौतम चित्ते यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारत या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी आंदोलकांची आपल्या मागण्याचे निवेदन महसूल प्रशासनास देत भाजप सरकारचा निषेध नोंदविला। यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त करत एकीकडे विकासाचे स्वप्न दाखवले जात आहे, मात्र आज गरीब, शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांना गॅससाठी वणवण भटकावे लागत आहे। गॅस एजन्सींची मनमानी वाढली असून अनेक ठिकाणी गॅसची काळ्या बाजाराने विक्री होत असल्याचा गंभीर आरोप करत सरकार तुपाशी आणि जनता उपाशी अशी स्थिती आज निर्माण झाल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष डॉक्टर गौतम चित्ते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली। या नरेंद्र मोदीच्या या चुकीच्या धोरणामुळे राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आज जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे त्या परिस्थिती गॅस तुटवडा निर्माण झालेला आहे। त्या गॅस तुटवड्याच्या निषेधार्थ आम्ही या सरकारच्या विरोधात आज इथे या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। आमची सर्वसामान्यांच्या वतीने आज ही मागणी आहे की या सरकारला जरा पण लाज वाटत नाहीये की आज मोठ्या प्रमाणावर इथे गॅसची ब्लॅकने विक्री होत असताना आज या सरकारचं याच्यावर कुठेच नियंत्रण नाहीये आणि या सर्व परिस्थितीचा आमच्यासारख्या सामान्य जनतेला याचा त्रास होत आहे। आज सरकार तुपाशी आणि जनता उपाशी अशी या ठिकाणी परिस्थिती उभी होत आहे आणि आज आम्हाला असं म्हणून वाटतंय की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा। आज पुन्हा हे सरकार आम्हाला आज 1999च्या काळात घेऊन चाललंय का? आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे आमची या सरकारला मागणी आहे की ज्या ठिकाणी ब्लॅकने गॅस विक्री होत आहे अशा सर्व गॅस एजन्सीवर आपण तत्काळ कारवाई करावी। यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रीरामपूर तालुक्यातील गॅस पुरवठा तात्काळ सुरळीत करावा, गॅस एजन्सींची चौकशी करून बुकिंग नंतर होणारा विलंब थांबवावा, काळा बाजार करणाऱ्या आणि कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना गॅस वितरणात प्राधान्य द्यावे, त्याच्याबरोबर गॅस तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करावा अशा मागणीचे निवेदन महसूल प्रशासनास दिले। तसेच प्रशासनाने निवेदनातील मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल असा इशाराही यावेळी दिला। सदरच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।